नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे तिरेकवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं असं मैदान चालू आहे। या मैदानामध्ये टोटल 8 सेमी जे आहेत ते पळाले आहेत आणि 8 सेमीमध्ये कोणकोणते नंदी जे आहेत ते फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेले आहेत। तर चला बघूया, काही सेमी 2 सेमी जे आहेत ते मागे राहिले आहेत, माझ्याकडून जरा कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकताय। सेमी क्रमांक 1चा निकाल घेतोय। सेमी क्रमांक 1मध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली आपल्याला। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी मुरुमकरांचा रुद्रा आणि त्या रुद्रासोबत आपल्याला गिरवीकरांचा सोन्या, या दोघांची गाडी फायनलसाठीच म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेली आहे। रुद्रा आणि सोन्या ही गाडी गुलालासाठी पात्र, आणि तसेच त्याच सेमीमध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी जी पात्र झालेली आहे विराट आणि गुज्जर ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे। दोन्ही गाड्यांचं खूप खूप अभिनंदन। चांगल्या गाड्या पळाल्या आणि ड्रायव्हरांनी सुद्धा चांगलीच कामगिरी केली। हा होता सेमीफायनल 1चा फायनलसाठी पात्र आणि क्वार्टर फायनलसाठी पात्र गाड्यांचा निकाल। आता निकाल घेतोय सेमी क्रमांक 2चा। सेमी क्रमांक 2मध्ये आपल्याला एक निकाल आहे। तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी चितळीकरांचा वॉन्टेड पळाला आणि त्या चितळीकरांच्या वॉन्टेडसोबत आपल्याला पळताना दिसला। या बैलगाडा शरीरक्षेत्रामध्ये एक टॉपचा नंदी आहे, येडा महिब्या अण्णा त्याला म्हटलं जातं। असा हा येडा महिब्या अण्णा आणि चितळीचा वॉन्टेड ही गाडी जी आहे ती फायनलसाठी पात्र झालेली आहे। तास क्रमांक 1 म्हणजेच गाडी पब्लिकनं पळाली। बघा काय गाडी पळाली, सुरेख वेग त्या गाडीनं धारण केला आणि त्याच सेमीमध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे। तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी पंढरपूरकरांचा राजा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला माळेगावकरांचा वायर आणि राजा ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र केलेली आहे। दोन्ही गाड्यांचं अभिनंदन, दोन्ही ज्या गाड्यांचे जे मालक आहेत बैलांचे त्यांचं अभिनंदन आणि ड्रायव्हरांचं सुद्धा अभिनंदन। खूप साऱ्या शुभेच्छा। आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 3चा निकाल घेतोय। 3मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी पिसुर्डीकरांचा शनी पळाला आणि त्या शनीसोबत पळाला शिरवळकरांचा संग्राम पळाला। शिरवळकरांचा संग्राम आणि पिसुर्डीकरांचा शनी ही गाडी जी आहे ती फायनलसाठीच म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। गाडीवरती ड्रायव्हर कोण होते हे काय समजलं नाही, कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय। तसेच त्याच सेमीमध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे अनवडीकरांचा भीमा शेठ आणि त्याच्यासोबत आपल्याला शंभू हा नंदी पळताना दिसला। काय गाडी पळाली, काय गाडीनं वेग जो आहे तो प्रचंड महावेग जो आहे तो धारण केलेला होता, परंतु शेवटी निकाल जो आहे तो तास क्रमांक 2 वरून गाडी धावलेली पिसोडीकरचा शनी आणि शिरवळकरांचा संग्राम यांनी घेतला। परंतु असो दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या गुलाला पात्र झालेल्या आहेत। त्या शनी संग्राम गाडी फायनलसाठी पात्र आणि भीमाशेठ आणि शंभू क्वार्टर फायनलसाठी पात्र। दोन्ही गाड्यांच्या मालकांना जे बैलांचे मालक आहेत 4 बैलांचे मालक त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि ड्रायव्हर दोघांना त्यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा। आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 4चा निकाल घेतोय। 4मध्ये सुंदर अशी लढत झाली आपल्याला बघायला मिळाली। तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी घोटावडे मुळशीकरांचा घरचा साज पळताना दिसला आपल्याला। सुंदर अशी गाडी जी आहे ती घोटाळकरांच्या मुळशीची घरचा साज खूप वेळा तुम्ही मैदानामध्ये काही वेळा बघितला असेल, काही वेळा नसेल बघितला, असा हा घरचा साज पळाला। माणिक आणि शंभू ही गाडी जी आहे ती फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीच्या दोन्ही बैलांना, ड्रायव्हर असतील त्यांना आणि दोन्ही बैलांचे मालक असतील त्यांनासुद्धा। आणि त्याच सेमीमध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे। पब्लिकने गाडी पळाली। तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव असलेले हे पैलवान अभिजित भैया पवार, वेगाचा शेवट सर्जाच्या दावणीतला जो बाजा आहे तो पळाला आणि त्या बाजासोबत विराट हा नंदी पळाला। विराट जो नंदी आहे तो कुठला आहे जरा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही जरा मला सांगू शकताय। आजच्या मैदानामध्ये सेमीफायनल 5 मागे ठेवलेला आहे। 6चा निकाल घेतोय। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी मास पळाला पंधरेकरांचा नरेकरांचा मास पळाला आणि पंधरेकरांचा भारत पळाला। सुंदर अशी गाडी जी आहे ती भारत आणि मासची फायनलसाठी पात्र झालेली आहे। या सेमी क्रमांक 6मधून 5 मागे ठेवलेला होता आणि गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेली आहे। तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी शिव आणि राजा फोंडशिरसकरांची गाडी ही गाडी जी आहे ती क्वार्टर फायनलसाठी पात्र झाली। सेमीफायनल 7चा निकाल घेतोय। तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी वेगाचा भूत शंभू
आणि त्याच्यासोबत राणा पळाला हिंद केसरी यांच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमी पास करून फायनलसाठी पात्र आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे. ढवळकरांचा घरचा साज घोट आणि पाखऱ्या ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झाली. 8 आणि 2 याचे निकाल जे आहेत ते पेंडिंग आहेत, तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा.